तर पोट्यो आज होता आपल्या शॉर्ट फिल्मचा शूट झाल्यानंतर आम्हाला अचानक मन दिसला भूत कसा काय दिसला कुठं दिसला जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ। तर जय श्रीराम पोट्यो आज जाणं होतं आपल्याला खामगावले। मग काय आपला लाल घोडा काढला निघालो 500-700 स्पीडनं खामगावले जायले। आणि पोट्यो तुम्हाला तर माहित आहे आपला लाल घोडा कसा पळते तर सणाना पिरिरी डायरेक्ट 500-700 स्पीडनं आलो भाऊ डायरेक्ट खामगावमध्ये। मग पोट्यो खामगावात येऊन पहिले लावला भाऊ वायके एजन्सीच्या मालकाला फोन। म्हटलं का रे भाऊ कुठे आहे तू आलो भाऊ त्या गावात। तर पोऱ्यानं सगळे हातातले कामं सोडून भाऊ पोरे डायरेक्ट आपल्याला भेटायला आला। मग पोऱ्याला म्हटलं चाल भाऊ आपल्याला मोठ्या देवीचं दर्शन घेणं आहे। मग पोऱ्या म्हणे चला भाऊ आपल्याला इकडे जाणं आहे। म्हटलं चाल भाऊ मग आता काय पोट्यो आलो भाऊ डायरेक्ट मोठ्या देवी मग पोट्टे हो मंडळाजवळ येऊन मग सगळ्यात पहिले लागलं भाऊ रँगीत आणि मग घेतलं देवीचं दर्शन। मग पोट्टे हो देवी मातेचं दर्शन घेऊन एकदम मन प्रसन्न झालं भाऊ। मग काय पोट्टे हो देवी मातेचं दर्शन घेऊन थोडस समोर जात नाही तर आम्हाला दिसले रजिस्ट्रार आजी। आजी म्हणत की हाच आहे म्हणे तो वायके एजन्सीचा मालक। म्हटलं हा आजी हाच आहे तो। आजी म्हणे याच्यासोबत भाऊ मला एक फोटो काढणार आहे। पोट्टे हो वायके एजन्सीच्या मालकासोबत काढला मग आजीनं फोटो। आणि पोट्टे हो फोटो काढणं झाल्यावर वायके एजन्सीच्या मालकानं दाखवलं आम्हाला सर्व देवी माता। आणि सर्व देवी मातेचे दर्शन घेऊन भाऊ मन पूर्ण प्रसन्न झालं होतं। काय पोट्टे हो आपलं एक काम तर राहिलंच आम्हाला जाणं होतं इथं शॉर्ट फिल्मचं शूट करायसाठी। मग काय पोट्टे हो डायरेक्ट सणाना पिरिरी आलो ना भाऊ डायरेक्ट स्पॉटवर। मग काय पोट्टे हो स्पॉटवर येऊन आमचं चालू झालं भाऊ शूट। मग पोट्टे हो शूट झालं ना अचानक मन दिसला तुमच्या भावाले भूत। मग काय पोट्टे हो सब चुकलं हे तुम्हारी सरना तुम रक्षक का हुको डरना असं म्हणून तुमच्या भावाने खेळला भूतासोबत झोका। मग काय पोट्टे हो भूतासोबत झोका खेळून तिथून निघालो डायरेक्ट चहा पियाले। मग काय पोट्टे हो आपल्या खामगावच्या फेमस रील स्टार प्रियाताई सोबत पेला चहा त्यांना केला टाटा निघालो घरी जाण्यासाठी। मग रस्त्यातच भेटले भाऊ पोट्टे आम्हाला मिसळ पावची दुकान। मग काय हानला एकेका निघालो डायरेक्ट कापूर जाण्यासाठी। तेवढ्यात केला आयुष भाऊले फोन। म्हटलं का हो भाऊ तुम्ही दुकानावर आहे की नाही आम्ही खामगाव गेलो तर येऊ राहिलो तुमच्या दुकानावर। मग काय पोट्टे हो आलो भाऊ आपल्या नांदुऱ्यातल्या फेमस दुकानावर म्हणजे संस्कृती सिलेक्शन वर। मग काय पोट्टे हो थोड्याफार आयुष भाऊ सोबत गप्पा मारून ते म्हणत की चला म्हणे तुम्हाला स्टॉक दाखवतो। म्हटलं चला भाऊ दाखवा मला आवडली तर एखादी साडी मम्मीसाठी बी घेऊन जाईन। आणि तेवढ्यात दिसले मला हे गट्टे। म्हटलं हे गट्टे कशाचे आहे बा। मग आयुष भाऊ म्हणत की हे शेगावले चालले गजानन महाराजच्या मंदिरात त्याच्यात बी कपडेच आहे म्हणे। आणि आयुष भाऊ म्हणत की हे तर काहीच नाही म्हणे आपला जो दिवाळीचा एवढा स्टॉक येलाय की दररोज नवीन फोडणं चालू आहे म्हणे। मग काय पोट्टे हो आयुष भाऊना आम्हाला एवढ्या व्हेरायटीच्या साड्या दाखवल्या की आम्ही ते पाहून चक्रातच पडलो डायरेक्ट। म्हटलं का हो बा अशा बी साड्या असता का। आयुष भाऊ म्हणत हे तर काहीच नाही म्हणे आपला जो सगळ्या व्हेरायटीच्या साड्या अवेलेबल आहे म्हणे। मग आयुष भाऊला म्हटलं एवढ्या साड्यातला काही आपल्याला समजत नाही बा। म्हटलं हे एक साडी आवडली आपल्याला हे एक साडी द्या भाऊ म्हटलं पॅक करून हे तुम्ही मम्मीसाठी। मग काय पोट्टे हो तुम्हाला बी तुमच्या मम्मीसाठी साडी घेणं असेल तर संस्कृती सिलेक्शन वर नक्की जा। आणि पोट्टे हो तुम्ही जर आपला व्हिडिओ जर पाहून कधी गेले तर हे प्रस तुम्हाला बी फ्री मध्ये भेटेन। मग काय पोट्टे हो मम्मीसाठी साडी घेऊन आम्ही आलो डायरेक्ट बॉसचं दर्शन घ्यायला। मग काय पोट्टे हो आपल्या बॉसचं दर्शन घेऊन तेवढ्यातच भेटले आपल्या नांदुऱ्याचे फेमस रील स्टार शुभम भाऊ आवगे। मग पोट्टे हो त्याच्यासोबत थोड्याफार गप्पा झाडून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा। भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये। जय श्रीराम।